नमस्कार मित्रांनो, मी प्रधान माधव आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जातोय विरार येथे द्वारकाधीश मंदिरात. तर माझ्यासोबत हा मित्र आहे माझा आणि आम्ही दोघं, ही माझी गाडी, माझ्या गाडीवरती आम्ही दोघं जातोय आता द्वारकाधीश मंदिरात. तर बघूया, तिकडचा आम्हाला रस्ता वगैरे काय माहित नाही. बघूया का जातोय. बिना लायसनचे दोघं पण निघालो. बिना लायसनचे नाही, माझ्याकडे लायसन आहे, त्याच्याकडे लायसन आहे. आणि आता आम्ही आहे ओसवाल या ठिकाणी. तर आम्ही जातो गाडी घेऊन. तर तुम्हाला रस्ता वगैरे सर्व दाखवतो. पहिला आम्हालाच माहीत नाही कुठे जायचं आहे ते. तर आम्ही आता आहे ओसवाल या ठिकाणी. आता ओसवालवरून जाणार मनवेलपाडा, मनवेलपाडावरनं जाणार स्टेशनवरनं मग तिकडे कोणता हे आहे तो, कोणता पाडा, कोणता तरी पाडा आहे ना, त्याचं नाव बरफपाडा. ठीक आहे, बघूया. आपण आता जातोय. ब्लॉगमध्ये कंटिन्यू जा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. और ये है ना, आता आपण आहे जीवदानी मंदिरच्या इकडे. हे जीवदानी रोड आहे पूर्ण. या रोडनीच जायचं आहे सरळ. आणि हे बघा आपलं जीवदानी मंदिर. तर इकडनं जायचं आहे 5 पायरीच्या त्या साईडने. आणि त्या साईडनेच रोड गेला आहे. तर तिकडनंच आपल्याला पहिला भातवाड्या जायचं आहे. तिकडनं साईनगर समजलं आहे, साईनगरच्या इकडे जायचं आहे. आणि तिकडून थोडंसं नंतर आहे, ते बघूया आता. हे पहिलं जीवदानी रोड. तर आपण बघतो आता विरार RTOच्या इकडे विरार RTO आहे. आणि हा आहे विरार हायवे रोड. तिकडून आपल्याला सरळ जायचं आहे. तर तिकडून आपल्याला सरळ जायचं आहे. आणि पुढे जाऊन एक लेफ्ट आहे साईगाव म्हणून. तर तिकडे साईगाव म्हणून लेफ्ट मारायचा आहे. हा पूर्ण आहे तो विरार हायवे जातोय. तर आपण बोललेलो बरफपाडा, तर हा आहे बरफपाडा. तर आपण आता पोचलोय बरफपाड्याच्या इथं. आणि आता जायचं आहे आपल्याला साईगाव इथे. तर बघूया अजून किती वेळ लागतोय. निघालेला आम्हाला किती मिनिटं अर्धा तास नाही, अर्धा तास तर नाही, 15-20 मिनिटं तरी झाले असतील. कारण की आम्ही आलो नालासोपारा स्टोरवर. तर आता पोचलोय आम्ही बरफपाड्याला. हा रोड आहे तो विरार हायवे रोड. आणि आता लागतोय तो आपला ब्रिज.
ब्रिजवर ना जायचं का? किती वेळा गेले हा किती वेळा गेले? आता पुढे आहे ना पुढे हा त्या साईडला दिसतो. बघूया. फायनली आपल्याला मंदिर दिसलंय. हो बघा, तुम्हाला दिसत असेल की नाही काय माहिती. हो बघा, मंदिर दिसतं आपल्याला. तर पुढून एक राईट मारायचा, लेफ्ट मारायचा. लेफ्ट मारल्यानंतर आपण डायरेक्ट पोचू साईगाव इकडे. साईगावमधून काय अंतर तर जास्त वाटत नाही, जाऊया. तर आता आपण पोचलोय जिथे लेफ्ट मारायचा आहे, हा आहे. तर इकडून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे आणि आतमध्ये जायचं आहे. इकडून आपल्याला लेफ्ट मारून आतमध्ये जायचं. तर आतमध्ये आल्यावर इकडनं 5-10 मिनटाचा रोड असेल. तर चालत गेलात तर तुम्हाला जास्त वेळ लागेल. आणि इकडून बससुद्धा जाते. बसने पण जवळच असेल, कारण की चालत जास्त वेळ दाखवतो तिकडून. अर्धा ते 35 मिनटं दाखवतो यार. 30-35 मिनटं दाखवतो. आलात तर गाडी घेऊन या, नाहीतर बसची सुद्धा सुविधा आहे, बसने जाऊ शकता. ऑटो रिक्षावर हां, आता आपण जातोय त्याच रोडला आहे साईगाव. इंजिनिअरिंगचं कॉलेज पण आहे. हां, तर इकडे कुठे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे ते सुटलं आहे आता. तर आपण आलेलो कालच गावावरनं आलेलो आणि आज आलो इकडे द्वारकाधीश मंदिरात. असं वाटतंय परत आपण गावात आलोय, कारण गावात तसाच आहे, पूर्ण गावासारखंच आहे. इकडे डोंगर आहेत, इकडे भरपूर आहेत. असं वाटतं की परत गावातच आलो आहे. मस्त वातावरण आहे. मंदिर वातावरण तर मस्त आहे इकडे, एक नंबर. तर आता आपण पोचलोय. इकडून आपल्याला एक लेफ्ट मारायचा आहे छोटासा. इकडून पुढे आल्यावरच इकडे इंटरेस्ट आहे. पार्किंगला हे आहे का? इकडे आपल्याला असं वाटतं की गाडी पार्किंगला जागा आहे. गाडी पार्किंगला जागा होते. फ्री आहे का? हां, इकडे आपण गाडी पार्क करू शकता जर तुम्ही गाडीने येत असाल तर. इकडे गाडी पार्किंग फ्री आहे. इकडे समोर आहे आपण द्वारकाधीश. खूप सुंदर वातावरण सुद्धा झालं आहे बघा. तर फायनली आपण पोचलो आहे द्वारकाधीश मंदिर. आणि इकडे इंजिनिअरचं कॉलेज आहे, तर त्याच्या जस्ट बाजूला आहे आपलं हे मंदिर. तर आता गर्दी वगैरे काही जास्त एवढी दिसत नाही आहे. तर आम्ही निघालेलो 4 वाजता. तर तुम्ही सुद्धा 4 वाजता येऊ शकता, कारण की गर्दी वगैरे इकडे तुम्हाला काय भेटणार नाही. वातावरण बघा एक नंबर. सबस्क्राईब करा, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि व्हिडिओ कशी वाटते ती तुम्हाला सांगा. तर आम्ही इथे आता काढतोय चप्पल. तिकडे काढायची काय? गायब नाही झाली पाहिजे. गायब नाही झाली पाहिजे. मी इथंच काढतोय. कालच 2 दिवस झाले नवीन घेतले. नवीन घेतले. 200 रुपयाची चप्पल आहे दोघांची. माझी 700ची आहे. माझी 250ची. येऊ बघा एक नंबर. ढग बघा कसली चालली. ऊन येतोय त्या साईडने, ऊन येतोय म्हणून मंदिर कालं कालं दिसतंय. तर आपण आता चालतोय. गर्दी काहीच नाही रे, गर्दी सुद्धा नाही आपली. जाऊया मंदिरात. डायरेक्ट एंट्रन्सच्या इकडे जाऊन बघूया कसं वाटतंय. आपण आता पोचतोय मंदिरात. मंदिराचं एंट्रन्स आहे. खूप सुंदर मंदिर.
तर आपल्याला आता तिकडे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, म्हणजे आपल्याला व्हिडिओ काढायला भेटणार नाही. तर आम्ही आतला व्ह्यू दाखवू शकणार नाही, कारण की एंट्रन्सलाच इथे लिहिलं आहे पुढे की मोबाईल कॅमेरा वगैरे नेणं अलाउड नाही. तर आम्ही इकडे आता कॅमेरा म्हणजे मोबाईल बंद करणार आहे आणि तुम्हाला बाकीचं व्ह्यूजचा दाखवणार आहे. मंदिरात एकदम चांगली एकदम भक्तिमय वातावरण आहे. तर जातोय आम्ही आता आतमध्ये, पाया वगैरे पडतो. तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखव. हां चालेल. आता जोपर्यंत आपल्याला कॅमेरा चालू ठेवता येतं तोपर्यंत आपण कॅमेरा चालू ठेवू. तर आपलं आता मंदिराचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आपल्याला हे भेटलं आहे प्रसाद. या दादाने आपल्याला प्रसाद दिला आहे. तर आपल्याला काय वाटतं ते सुंठ वगैरे काय आहे? सुंठ आहे, सुंठसारखं हे वाटतं आहे. हे यालाच दिलं आहे आणि चांगलं वातावरण आहे, कारण की आतमध्ये मंदिरात गेलं तर वाईबच एकदम वेगळीच होती आणि मस्त वाटत होतं की तुम्ही पण या एकदा, भेट द्या मंदिराला. मी तुम्हाला आता दाखवतो मंदिराचा आजूबाजूचा. अरे बघा इकडं पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. पूर्ण या दगडात आहे, पूर्ण कोरलेलं आहे. व्ह्यू पण एकदम भारी आहे. हे समोरचं व्ह्यू आहे मंदिराचा. इकडे कॉलेज, आणि हे आतमध्ये जायचं दरवाजा आहे असं वाटतंय मला तर. तर आपण आता मस्त मंदिराच्या बॅक साईडून आपल्याला मंदिर कसं दिसतंय ते दाखवतो तुम्हाला. हे बघा एक नंबर. बॅक साईडून सुद्धा एक नंबर वाटतं. आणि चांगली गोष्ट आहे म्हणजे इकडे झाडं लावली आहेत. प्रत्येक ठिकाणी झाडं लावण्याचं काम सुरू आहे सध्या. खड्डे खोदत आहेत आणि झाडं लावण्याचं काम सुरू आहे. आणि इकडे काहीतरी आहे, बघूया आपण. तर इकडे काहीतरी आहे, काय लिहिलं? होता अच्छा. या साईडून बघूया. हे बघा मंदिर. तर आपल्याला इथं एक गोष्ट दिसली ते म्हणजे पाणी आहे इकडे आणि पाण्यात काही लोकांनी नाणी फेकलेत. 1 रुपये 2 रुपये असे नाणी फेकलेले. हां नाणी फेकल्याचं दिसतंय. त्याचा अर्थ काय मला तर समजत नाही, असे श्रद्धा असेल म्हणून त्यांनी फेकली असेल. आणि इकडे मस्त बाग लावली. आणि तुम्हाला जे बॅकग्राऊंडला म्युझिक ऐकू येत असेल, असं येत असेल की नाही काय माहीत, पण एक नंबर ऐकू येतं आम्हाला तर. कारण की जे वरती लावलं आहे त्याने खूप सुंदर म्हणजे नामस्मरण चालू आहे तिकडे. तर त्याचा वाईबच अलग येतो. इकडे यांची फुलं असतील, फुलांची वगैरे इकडे लागवड केली आहे. आणि आपण आता पुन्हा बसलोय ते म्हणजे मंदिराच्या इथे.
एंट्रन्सच्या इकडे. तर आम्हाला तर मंदिर खूप आवडलं आहे आणि आजूबाजूला सुद्धा काम चालू आहे, अजून पूर्णपणे कंप्लीट झालं नाही. काम तर चालू आहे, तरी आम्हाला खूप आवडलं. तर तुम्हाला पण तिकडे यायचं असेल तर व्हिडिओ बघा आणि येऊ शकता. तर आपण आता निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर आम्हाला तर इकडे मंदिर खूप आवडलं. तुम्ही पण येऊ शकता या टाईममध्ये, कारण की गर्दी पण नव्हती. आम्ही बघितलं होतं दुसऱ्या व्हिडिओ वगैरे, कारण की तिकडे तर तुम्ही दुसऱ्या टाईमला आलात तर तुम्हाला खूप गर्दी भेटेल, कारण की आता नवीन ओपन झालं आहे तर गर्दी खूप असते. आम्हाला तर खूप आवडलं आहे. तर विचारलं आहे तुला कसं वाटलं रे? मंदिर तर खूप छान आहे. आजूबाजूचा परिसर सुद्धा एकदम शांत वाटतं, वातावरण मस्त वाटतं. मंदिरात सुद्धा आम्ही गेलेलो, मंदिरात पण एकदम सगळे नामस्मरण करत होते, एकदम शांतता होती, मन तृप्त झालंय. तर मी तर पहिल्यांदा आलेलो, हा ह्याचा 3rd टाईम आहे. तिसऱ्यांदा आलं आणि मी पहिल्यांदा आलेलो. आता जातोय परत. तिथे चप्पल ठेवलेली आणि तिकडून जायचं आहे, तिथे गाडी ठेवलेली. तर बघूया आता दुसरा कुठे जायचं काय. आता बघूया दुसरं कुठे लोकेशन चांगलं भेटते का, तर तिकडे जाऊया, कारण की आपल्याला आता जास्त वेळ झाला नाही की घरी जाण्यासाठी. बघूया चांगलं कुठे लोकेशन भेटलं तर तिकडे जाऊया. ठीक आहे. आपण आता पोचलो आहे आपल्या गाडीजवळ आणि आता आमचा प्लॅन झाला आहे की आम्ही ग्लोबल सिटी इथे एक सिद्धिविनायक मंदिर आहे तिकडे जायचं. ड्रायव्हर छोटू, आम्ही बघतो तिकडे सिद्धिविनायक मंदिर जाण्याचा प्रयत्न करतो, कारण की आता वाजलेत फक्त 5. एका तासामध्ये आमचं दर्शन वगैरे सर्व झालं आहे. तर बघूया आपण जाऊया आता सिद्धिविनायक मंदिरच्या इकडे. तर आता आपण जातोय ग्लोबल सिटीला, सिद्धिविनायक मंदिर बघायला. पण जातोय पहिल्यांदाच आणि हा जातोय 3-4 वेळेला गेला. हा निसा फिरत असतो का, फिरती पार्टी. ड्रीम इधर आहे, ड्रीम. बाय. तर आपण जाऊया आता. वातावरण बघा कसलं एक नंबर झालंय, एकदम ढगाळ वातावरण. यो तर आता आपण पोचलोय नारंगी फाटकच्या इकडे. हे फाटक आहे ट्रेनचा. तर इकडून आपल्याला जायचं आहे कुठे, वेस्टला ना. जायचं आहे वेस्टला आणि तिकडेच ग्लोबल सिटीमध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे. तर बघूया ही ट्रेन जाईल तेव्हा हा फाटक खुलेल, त्यानंतर आपण जाऊया. हाच मंदिर आहे काय? आपण आता पोचलोय ग्लोबल सिटीला आणि इकडे मंदिर आहे, चांगलंच आहे. जैन मंदिर. हां, जैन मंदिर आहे. इकडे मी आलेलो रे एकदा. हां, इकडे पुढे स्कूल आहे, पुढे एक स्कूल आहे, इकडे एकदा आलेलो. हां, रुस्टेन काहीतरी ते बघा, तिकडे एक स्कूल आहे. इकडे एक टर्फ आहे रे, इकडे मागं आहे. तो हे कुठं आहे काय? याजो पार्क पण तिकडे आहे. इकडे गेल्यावर आहे नानकीचं ग्राउंड, लाईव्ह मॅचेस वगैरे होतात. हां, ग्रामीणच्या वगैरे ज्या लाईव्ह मॅचेस होतात त्या साईडला आहे तो मैदान.
आता आपण जातोय सिद्धिविनायक मंदिर. इकडे सगळा क्लीन आणि नीट आहे. वगैरे clean आहे. आलो काय? तर फायनली आपण पोहोचलो आता सिद्धिविनायक मंदिरच्या इकडे. हे आहे सिद्धिविनायक मंदिर. बरोबर लावूया आता गाडी पार्किंगला. हे बघा, फोटो नाही काढत. तर इथे पण तेच होतं की आतमध्ये गाभाऱ्यात फोटो काढून देत नव्हते. तर आपण एक छोटीशी व्हिडिओ काढले स्टार्टिंगलाच. तर इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या खाली इकडे व्हिडिओ वगैरे काढू शकतो. तर सेम सिद्धिविनायक सारखं फिलिंग होत होते की मिनी सिद्धिविनायक मंदिर असं म्हणतात इकडे. खूप सुंदर आहे मंदिर आहे बघा. ते आपण द्वारकाधीश मंदिराच्या इकडे जे बांधकाम जसं बघितलं तसंच हे बांधकाम सेम आहे. तसंच सेम दिसत आहे. त्या ज्या मंदिराला दगड वगैरे जे वापरलेत ते सेम दिसत आहेत. इकडचा माहोल पण एक नंबर आहे. पूर्ण इकडे शांतता आहे आणि इकडे फुलं वगैरे आहेत ना, खूप सुंदर आहे ते बघा. आता आपल्या सरांना विचारूया कसा वाटला. सर बोला. मंदिर तर असं खूप छान आहे. हां, आजूबाजूचा परिसर सुद्धा एकदम शांत वातावरण मस्त आहे. तुम्ही पण या. तुम्ही पण या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. बोल लवकर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि लवकरात लवकर शेअर करा. आणि तुम्ही पण या द्वारकाधीश मंदिर आणि इथे ग्लोबल सिटी असलेले श्री सिद्धिविनायक मंदिर. आपण आता इकडे काढूया 4-5 फोटो आणि जाऊया काहीतरी खायला. लागले इथं पूर्ण भूक. जाऊया पूर्ण घरी जाऊया कारण की आता वाजलेत किती वाजले? हा वाजले 5:30. आता वाजले